नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत एकदम झकास चवदार आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर घोटाला अगदी सोप्या झटपट आणि जबरदस्त चवीसह। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, चला तर मग आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत। या रेसिपीला पनीर घोटाला म्हणतात। आता त्यासाठी आपल्याला साहजिकच पनीर लागणार आहे। इथे पाव किलो मी पनीर घेतलेला आहे। 2 टोमॅटो हे मी रफली चॉप करून घेतलेले आहेत। 2 मी शिमला मिरची घेतलेल्या आहेत। इथे मी गाजर आहे ना चॉपरमध्ये फाईन असं चॉप करून घेतलेलं आहे। कोथिंबीर, अजून ह्या भाजीची चव वाढण्यासाठी आपल्याला इथे चीज क्यूब लागणार आहे। आणि या भाजीसाठी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे इथे 2 मोठे मी कांदे असे रफली चॉप करून घेतलेले आहेत। फाईन चॉप नाही केलं तरी पण चालेल। इथे रफली चॉप करून मी घेतलेला आहे कांदा। इथे आता मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे रफली चॉप करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला टोमॅटो केचप लागणार आहे। नाही टाकलं तरी चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे। इथे मी थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे। जर नरम पडली असेल तर ती तव्यावर छान आधी शेका आणि मग ती घ्या। आता इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। हे मोठा 1 टेबलस्पून आहे। आणि इथे आपल्याला मेन हे पावभाजी मसाला लागणार आहे। इथे मी 1 मोठा टेबलस्पून पावभाजी मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी पण चालेल। आता सर्वप्रथम आपल्याला हे पनीर आहे ना छान असं खिसून घ्यायचं आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बटर आणि तेल दोन्ही पण घालून घेतलेले आहे। फक्त जर बटर वापरलं तर ते जळून जातं, म्हणून तेलाचा पण आपल्याला इथे थोडा वापर करायचा आहे। बटरने काय होतं, या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आता यामध्ये आपल्याला 1 छोटा टेबलस्पून आहे ना, 1 लहान टेबलस्पून जिरं घालून घ्यायचं आहे। जिरा छान फुललं ना, मग आपल्याला ह्याच्यात आहे ना 2 मोठे असे चिरलेले कांदे घालून घ्यायचे। 1 5 मिनिट आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे। थोडासा त्याला असा गोल्डन कलर येईपर्यंत। तुम्ही बघू शकता कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये ना आपल्याला हे जे आलं, लसूण आणि हिरवी मिरची आहे ना रफली चॉप केलेलं ते आपण घालून घ्यायचं आहे। तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। शिमला मिरची आणि गाजर घालून घ्यायचं आहे आणि ते पण छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं ह्याला आपण परतून घेऊया। सुट्टी असली ना, मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं, म्हणून आज हा बेत बनवलेला आहे। कारण मुलांची तशी फरमाईश होती की आपल्याला पनीर घोटाला आज खायचा आहे। मग बाहेरचं खाण्यापेक्षा म्हटलं चला हा बेत करूया आपण। आपलं शिमला मिरची आणि गाजर हे छान असं सॉफ्ट झालंय। आता आपण टोमॅटो घालून घेऊया। ह्या भाज्या ना आबडधोबड वाटलेल्या छान लागतात, जास्त फाईन चॉप करण्यापेक्षा। आता टोमॅटो गेल्यावर आपल्याला हे पटकन असं टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला मीठ टाकावं लागतं। आपण इथे आता मीठ टाकून घेऊया। अर्धा टेबलस्पून मी मीठ घालून घेतलेलं आहे। आपल्या सर्व भाज्या ह्या छान अशा सॉफ्ट झाल्या आहेत। आता यामध्ये ना आपण काही मसाले घालून घेऊया। पण जर तुमच्याकडे पावभाजी समजा मसाला नसेलच तर तुम्ही ना गरम मसाला जो घरचा आपण वापरतो ना भाजीला, तो घातला ना तरी पण चालेल। ही भाजी आहे ना पनीरची अशी आहे, पनीर घोटाला, की कशी पण करा किंवा पनीरची कोणतीही भाजी कशी पण करा, कमी साहित्यात करा, जास्त साहित्यात करा, त्याची चव अतिशय उत्कृष्ट लागते। चला तर मग आपण ह्याच्यात मसाले घालून घेऊया। इथे आता 1 मोठा टेबलस्पून मी मिरची पावडर घालून घेतलेली आहे। ही बेडगी मिरची पावडर आहे। आता यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे। हे छान आपण मिक्स करून घेऊया। हे मसाले अजून छान कुक होण्यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा आहे। जास्त घालू नका आणि गरमच पाणी वापरायचं आहे, म्हणजे चव छान येते याची। कोणत्याही भाजीला गरम पाणीच वापरायचं असतं। हे छान आपण 5 मिनिटं भाज्या या सर्व आपण जे टाकले होते ना किंवा हा मसाला छान असा आपण शिजवून घेऊया। इथे तर आपण आहे ना केचप घालून घेणार आहोत। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण छान अशी चव येते याची, आंबट गोड अशी या भाजीची चव येते आणि अशी चव मुलांना आवडत असते, म्हणून आपण केचप घालून घेणार आहोत। छान आपण 1-2 मिनिटं ह्याला मिक्स करून घेऊया। बघू शकता कलर हा भन्नाट आलेला आहे। आता आपण आहे ना चवीसाठी छान कसुरी मेथी घालून घेऊया।
छान आपण हे मिक्स करून घेऊया. छान आता आपल्या अशा भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत किंवा त्या शिजलेल्या आहेत. आता आपण सर्वात शेवटी ह्याच्यात त्यांना पनीर घालून घेऊया. छान असं आपण मिक्स आधी करून घेऊया. पनीर आपले छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात आहे ना थोडं ते सरबरीत करण्यासाठी, ही भाजी घट्ट नसते, सरबरीत करण्यासाठी आपल्याला ना थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आपली ती भाजी रेडी आहे. आता आपण आहे ना त्यात एक महत्त्वाचा घटक घालणार आहोत, ते म्हणजे चीज आहे. मुलांना चीज हे खूप आवडतं. जर चीज नसेल तर तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता. इथे आपण चीज घालून घेऊया. चीजने काय होतं ना, भाजीची टेस्ट अजून दुप्पट वाढते आणि भाजीला एक छान असा थिकनेस येतो. सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपली इथे छान अशी भाजी रेडी आहे. तुम्ही बघू शकता खूप अशी टेम्पटिंग झालेली आहे. ह्याला तर आपण सर्व करून घेऊया. छान असं लादी पाव आणि त्याबरोबर ही पनीर घोटाळा. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना? अहो मग उशीर काय करता, या ना खायला. हां, आणि ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.